मारुतीनं पाहिलं, आश्चर्य वाटलं, नवल वाटलं. मामाच्या आशीर्वादाने एक कुत्रा वगैरे लागतोय. मी तर माणूस आहे, मी आता माणूस आहे. मनात ईर्ष्या निर्माण झाली, मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. हातामध्ये असणाऱ्या काठीकडे पाहिलं आणि मारुती भोसले गाणं गात गात बकरी दाखवू लागला. भंडारा कपाळी हत्ती घोंगडणी काठी, भंडारा कपाळी हत्ती घोंगडणी काठी दाखितो बकरी दाखवू लागला. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं, संसार करत बसलो होतो, संसार करत बसलो होतो. ज्या संसारात दुःखच दुःख मला मिळालं, पण आता मात्र मी माझ्या मामाचं पाय पकडलं, माझ्या मामाला आपलंसं करून घेतलं. आजपासून त्याला सुख नावाची गोष्ट प्राप्त झाली. आणि तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात की प्रत्येकानं आपापला एक देव केला पाहिजे. बघा, या मारुती भोसलेनं माझ्या मामाला आपलंसं करून घेतलं. आपलं जे आयुष्य आहे ते मामांच्या चरणावरती समर्पित केलं. मामांना आपलंसं केलं की सुख नावाची गोष्ट प्राप्त झाली. बघा, मेंढ्यांची राखण करू लागला. ही मेंढी माऊली म्हणजे साधी सुधी नाही. आपल्या वाड्यात असणाऱ्या मेंढ्या ती मेंढी माऊली नव्हे, जगाच्या मालकानं जिची वारुळातून उत्पत्ती केली आहे. ही मेंढी आम्हाला चरताना कशी दिसते जरा ऐका.